पत्रकार होणं तितकं सोपं काम नाही. पत्रकारिता करताना अनेक धोकेही पत्करावे लागतात. लोकांच्या समस्या दाखवण्यासाठी पत्रकारांनाही स्वतःला अनेकदा विविध समस्यांना सामना करावा लागतो. पूर, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो, पत्रकार प्रत्येक ठिकाणी पोहोचून तुम्हाला क्षणाक्षणाचे अपडेट्स देत असतो. अशाच प्रकारे एक पत्रकार एका गावातील पूरस्थितीचं वार्तांकन करत होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीत कोसळला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना आसाममध्ये घडली आहे. आसामच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे आसामचा जवळपास अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला. रस्ते दिसेनासे झाले. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. दरम्यान पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक पत्रकार तिथे गेला. यावेळी नदीच्या काठावर उभे राहून तो लोकांच्या समस्यांचे वार्तांकन करीत होता. पुरामुळे येथील रहिवाशांना कोणत्या अडचणींना सामना करावा लागतोय हे सांगत होता. दरम्यान वार्तांकन सुरू असताना पत्रकार त्याच्या मागे दिसणाऱ्या नदीच्या दिशेने मागे सरकत होता. यावेळी त्याला मागे येत असताना पायाखालच्या पाणथळ जमिनीचा नेमका अंदाज न आल्याने तो नदीत कोसळला. पोहता येत असल्याने पत्रकार कसाबसा किनाऱ्यावर आला. यावेळी स्थानिकांनी त्याला हात देऊन नदीतून वर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यावरील जमीन भुसभुशीत असल्याने ती पण कोसळत होती. त्यामुळे तो पत्रकारही पुन्हा पाण्यात पडला आणि काही अंतर पुढे वाहत गेला. पण लोकांनी त्याला मदत करीत पाण्यातून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार हा पत्रकार वार्तांकन करताना आयतप्पी नदीच्या पाण्यात पडला. चांगली गोष्ट म्हणजे त्याला पोहता येत होतं आणि नदीचा प्रवाहालाही जास्त वेग नव्हता. त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडू शकली नाही. यावरून अशा पूरग्रस्त भागात लोकांचे जगणे किती कठीण असेल याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांनी पावसाळ्यात नदी किनाऱ्याच्या परिसरात जाणे टाळा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असते.